म्हणजे 49वं वर्ष आणि पुढच्या वर्षी 50वं वर्ष अगदी जोश आनंदात साजरं होईल यातील मात्र शंका नाही आहे. प्रतीक्षा सर्वांनाच असेल पुढच्या वर्षाची, परंतु आपण 49व्या वर्षामध्ये अलिबाग तालुक्यात ज्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती म्हणजे जास्तीत जास्त स्पर्धा आयोजन करण्याचं कार्य हे अमरदीप युवक मंडळ कोलगाव यांच्या माध्यमातून झालेलं आहे. अर्थात सर्वात जास्त स्पर्धा आयोजन करण्याचं कार्य हे जय हनुमान दिगोडी यांच्या वतीने दरवर्षी आपण बघतोय. पहिल्या चेंडूवरती बॅकफुटला जाऊन पुलचा फटका करतोय आणि उत्तुंग षटकारनेसी एक जबरदस्त सुरुवात करतोय. मकर संक्रांती चषक 2026च्या या दुसऱ्या दिवसामध्ये पहिल्या चेंडूवरती उत्तुंग बिग अँड हँडसम षटकार 11 मिनिटांनी हा पहिला चेंडू पडतोय आणि त्यावरती षटकार येतोय. यावेळेला बॅकफुटला गेला, स्टेट ड्राईव्हने चेंडूला खेळलाय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू येतोय कव्हर, शॉर्ट कव्हरवरती क्षेत्ररक्षक फिल्डिंग करतोय. तोपर्यंत एक धाव मात्र फलंदाजाला प्राप्त होतोय. एका धावेने धावसंख्या वाढतोय ती 7 वरती. फलंदाज स्ट्राईकवरचा सुजय आणि त्याच्या साथीला रणजित हे दोन फलंदाज आपण बघतोय. पारिजात आणि सुजय ही जोडी आपण बघतोय मैदानात आले. गोलंदाज सुशांत गोलंदाजी मार्कवरती, पहिले षटक प्रगतीपथावरती. हा खूपच चांगला चेंडू, कम बॅक केले गोलंदाजांनी. पहिल्या 2 चेंडूवरती धावा आल्या होत्या, मात्र होम पिचवरती गोलंदाजी करतोय सुशांत. जर्सी नंबर 17 आपण बघतोय. राईट हँड ओव्हर द विकेट मारा असेल त्याचा. चौथा चेंडू सुशांत मात्रे. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू थोडासा शॉर्ट पिच होता, ऑफ स्टंपच्या खूप बाहेर जातोय, थोडी उंची जास्त होती आणि त्यामुळे पंच राजेश पाटील घसोड यांच्या माध्यमातून पहिला अतिरिक्त चेंडू अर्थात वाईड येतोय. अवांतर धावेच्या माध्यमातून धावसंख्या 8 वरती पोहोचते. यावेळेला एज अँड टेकन जबरदस्त शॉर्ट पिच चेंडूवरती. यावेळेला फलंदाज पारिजात मात्रे बॅक टू द पॅव्हलियन. ऑफ स्टंपच्या लाईनवरून थोडासा शॉर्ट पिच केला होता आणि शॉर्ट पिच चेंडूवरती पुल करण्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होऊन परततोय. प्रत्येक विकेटसाठी संतोष शांताराम मात्रे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाज आणि अमरदीप कोलगावच्या संपूर्ण गोलंदाजासाठी हे पारितोषिक लावलेलं आहे. त्याने पहिल्याच षटकामध्ये पहिली सफलता मिळवून देतोय. पहिला विकेट पारिजात मात्रेसारखा एक अनुभवी फलंदाज यावेळेला बाद होऊन परतला, ज्याने आपल्या संघासाठी या ठिकाणी धावा कुठलीही जमवली नाही. गोल्डन डकचा शिकार ठरतोय आणि सुशांत मात्रेची पहिली विकेट, पहिली सफलता या ठिकाणी प्राप्त होतोय. पुढील चेंडू यावेळेला बॅकफुटला गेलाय, चांगला स्ट्रोक स्क्वेअर कटचा करतोय. चेंडू डीप कव्हरमध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक होतोय, फिल्डिंग होतोय. चांगली फिल्डिंग आणि त्या माध्यमातून एक धाव आणखीन मिळेल. नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय. यतीश हा फलंदाज आपण बघतोय. आपल्या पहिल्याच चेंडूवरती आपलं खातं खोलतोय. संपूर्णपणे पाहिलं तर टाकादेवी स्पोर्ट मांडवा एक युवा संघ आहे. पारिजात मात्रे आणि संकेत किल्लेकर या 2 खेळाडूंना वगळता जर आपण बघितला तर जास्त अनुभवी खेळाडू त्याच्याकडे नाही आहेत, परंतु तरुण असे खेळाडू आहेत. त्यामुळे अगदी जबरदस्त प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतोय. कारण होम पिचवरती अमरदीप कोलगाव हा संघ जरी बी असला तरीसुद्धा एक जबरदस्त ताकद आहे त्यांच्याकडे आणि प्रॅक्टिसचा अनुभव जास्त आहे. प्रॅक्टिस जास्तीत जास्त मैदानावरती कोण करत असेल तर मग अमरदीप युवक मंडळ बचे खेळाडू जास्तीत जास्त प्रॅक्टिसमध्ये असतील. त्यामुळे बी संघाच्या विरुद्ध एक वेगळ्या प्लॅनिंगशी टाकादेवी स्पोर्ट मांडवा ही 2 प्रकारची झाली होती. पूर्वीची कमिटी आणि त्यानंतरची कमिटी अशा 2 कमिट्या फक्त 49 वर्षामध्ये काम केल्या आणि ही स्पर्धा मकर संक्रांती चषक 49 वर्ष या 2 कमिटीच्या माध्यमातून खेळवलं गेलं आहे. आणि हा एकी ही अमरदीप कोलगाव संघाची गेली कित्येक वर्ष बघितली. हा विश्वास त्यांच्या अध्यक्ष आणि त्यांच्या कमिटीवरचा संपूर्ण टीमचा बघितला आणि एक वेगळं क्रिकेट आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्णपणे बघायला मिळाला. गोलंदाजीवरती आलाय गोलंदाज एक लेजेंडरी क्रिकेटपटू अर्थात प्रवीण मात्रे.
गेली कित्येक वर्ष क्रिकेटला आपलं योगदान दिलं आणि आजसुद्धा बी संघामधून तो खेळताना दिसतोय. एवढं जबरदस्त फिटनेस त्यांनी ठेवलं आणि क्रिकेटवरती असलेलं अपार प्रेम त्याचं आपल्याला बघायला मिळालं. कारण 2 वर्षापूर्वी त्यांनी ए संघामधून रजा घेतली आणि क्रिकेटपासून थोडासा दुरावला, परंतु गेले 2 वर्षापूर्वीसुद्धा तो खेळत होता. यावेळेचा चेंडू ऑफस्टंपवरचा आडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात सरळ मिडविकेटच्या हातात झेल देतोय आणि आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पोहोचतोय, तो म्हणजेच टाकादेवी स्पोर्ट मांडवा या संघाचा. 2 फलंदाज बाद होतात आणि 2 फलंदाज बाद झाल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 12 धावा. 2 बाद 12, दुसरं षटक प्रगतीपथावरती. चालू सामना आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, जे प्रेक्षक यूट्यूबला या मॅचचा आनंद घेत असतील त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो की टाकादेवी स्पोर्ट मांडवा विरुद्ध अमरदीप कोलगाव बी या 2 संघामध्ये मकर संक्रांती चषक आजचा दुसरा दिवस या स्पर्धेमध्ये पहिला मॅच आपण पाहत आहात. 2 बाद 12 अशा स्थितीमध्ये टाकादेवी स्पोर्ट मांडवा हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय, तो म्हणजे संकेत किल्लेकर. संकेतचा आजचा वाढदिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो मकर संक्रांती चषकामध्ये क्रिकेटचा खेळ करतोय. अर्थात संकेत किल्लेकर आणि विक्रांत घरत ही जोडी जी सलामीची होती ती म्हणजे सर्वात जबरदस्त जोडी टाकादेवी स्पोर्ट मांडवा संघाची, ज्याने कित्येक भागीदाऱ्या, कित्येक पार्टनरशिप अप्रतिम अशा केल्या आणि टाकादेवी स्पोर्ट मांडवा संघाला कित्येक विजय मिळवून दिला. यावेळेचा फटका सरळ लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर, फ्लॅट अँड फ्युरियस छक्का. वेल डन. संकेत किल्लेकर आपला वाढदिवस षटकाराच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती षटकार मारून साजरा करतोय. यापेक्षा काय पाहिजे आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने. क्रिकेटचा वेडा, क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेटसाठी संपूर्णपणे एवढं आयुष्य त्याने वेचलं तो संकेत आज वाढदिवसाच्या निमित्ताने पहिला षटकार खेचतोय. आपला खातं षटकाराने खोलतोय, तो म्हणजे संकेत किल्लेकर. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर होता. प्रवीणचा वाईड येतोय. अतिरिक्त धाव्याच्या संख्या वाढतोय, ती म्हणजे 20 वरती. षटक दुसरं प्रगतीपथावरती, धावफलकावरती 20 धावा. प्रवीण मात्रे. यावेळेचा चेंडू थोडासा लेग स्टंपवरती पिच झाला होता. आडव्या बॅटने त्याला हुक करायचा होता, मात्र चेंडू पॅडवरती आदळलाय. लेग ब्राईजच्या स्वरूपात पंचांनी त्या ठिकाणी धाव घोषित केलेली आहे आणि त्यामुळे थोडंसं नाराज नक्की असेल संकेत, कारण टर्न चांगला झाला होता. चेंडू आपण बघितला तर लेग स्टंपवरती पडला आणि त्यानंतर आणखी टर्न केला होता तो, आणि तो एसटीच्या बाहेर जातोय. एका धावेच्या माध्यमातून लेग बाईजच्या धावसंख्येने धावफलकावरती 21 धावा लागल्यात. यावेळेचा फटका फसला. चेंडू हवेमध्ये, मात्र निर्मनुष्य क्षेत्रामध्ये प्रयत्न केला होता प्रवीणने. त्या ठिकाणी बॅक जायचा, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. अर्थात वयाच्या मानाने आपण जर बघितला तर गोलंदाजी करून पाठीमागे जाऊन झेल पकडणे एवढं कठीण आहे, कारण नजर ती आता राहिली नाही आहे, तरीसुद्धा हात चेंडूपर्यंत पोचले होते, हे सर्वात महत्त्वाचं आहे. धावफलकावरती आणखीन धावा वाढतात. 23 धावा धावफलकावरती. आणखीन एक फलंदाज यावेळेला बाद होऊन परतलाय. टाकादेवी स्पोर्ट मांडवा संघाचा जो डावखुरा फलंदाज ज्याने पहिल्याच चेंडूवरती षटकार मारून आपलं खातं खोललं होतं, तो फलंदाज सुजय मात्र तंबूच्या आसऱ्याला पोहोचतोय. 3 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत, ते टाकादेवी स्पोर्ट मांडवा संघाचे.
तर 3 बाद 23 ही धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. नवीन गोलंदाजसाठी अर्थात येतोय संकेत मात्रे. उंगलीचा जादूगार आपण म्हणून त्याची ओळख नेहमीच सांगतो. असा संकेत बाला गोलंदाजी मार्कवरती षटक नंबर 30 प्रगती पथावरती. समोरती फलंदाज संकेत किल्लेकर विरुद्ध संकेत मात्रे अशी द्वंद्व आपल्याला क्रीडांगणावरती बघायला मिळेल. नवीन आलेला फलंदाज नॉन स्ट्राईकवरती आपण बघतोय आणखीन एक फलंदाज संकेत किल्लेकर. पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑफच्या दिशेला झेल देऊन चौथा हादरा बसतोय तो टाकादेवी स्फोट मांडवा संघाला. वारंवार फलंदाज बाद जातात, लगेच फलंदाज बाद होताना बघितले. जी पार्टनरशिप पाहिजे होती ती पार्टनरशिप मात्र या ठिकाणी टाकादेवी स्फोट मांडवा संघाकडे येत नाही आहे. सलग 2 षटकामध्ये म्हणजे 13 चेंडूमध्ये 4 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आपण बघितले. त्यामुळे 24 धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावरती. तिसऱ्या षटकातले 2 चेंडू संपले. तिसरा चेंडू संकेतचा. यावेळेला जबरदस्त टर्न लेग ब्रेक केला होता. चेंडू आडव्या बॅटने केलाय. स्क्वेअर लेगवरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी अमरदीप कोलगाव संघाचे, कारण बराचसा प्रॅक्टिसचा अनुभव. कारण या जर मैदानावरती आपण बघितलं तर प्रॅक्टिस खूप ग्राउंडची आवश्यकता असते आणि तरच आपण त्या ठिकाणी फिल्डिंग करू शकतो. खूप उतार आहे आणि त्यामुळे प्रॅक्टिस विना येथे फिल्डिंग करणे कठीण आहे. यावेळेचा शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हाय अँड हँडसम छक्का. जबरदस्त स्ट्रोक होतोय. यावेळेला आपण बघितला तर फलंदाज होता तो म्हणजेच निहाल नितीन घरत. या फलंदाजाच्या बॅटमधून आलाय जबरदस्त स्ट्रोक. षटकार 6 धावेच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जातोय आता 31 वरती माफ करा. यावेळेला फुल टॉस हुकलाय आणि सरळ उजवी यष्टी उद्ध्वस्त होतोय. पाणी घेऊन जा. पाचवा हादरा बसला. या निहाळच्या स्वरूपात एक षटकार जरूर खेचला, परंतु फुलटॉस स्लोवर वन होता. जी गती होती ती थोडीशी काढली होती आणि त्यामुळे टायमिंग जुळलं नाही आहे आणि त्यामुळे बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाही. चेंडू सरळ उजव्या यष्टीवरती आदळतोय आणि 5वा फलंदाज टाकादेवी स्फोट मांडवा या संघाचा या वेळेला गमावलेला आपण बघतोय. नवीन फलंदाज येतोय या अक्षय उजव्या हाताचा फलंदाज. समोरती एक गोलंदाज संकेत मात्रे. यावेळेला पुन्हा एकदा आता मधली यष्टी यॉर्कर. अक्षय गोल्डन डकवरती 6वा हादरा बसतोय टाकादेवी मांडवा संघाला. मी म्हटलं होतं की जरी बी संघ असला तरी सुद्धा त्यांच्याकडे असलेली प्रॅक्टिस आणि त्या प्रॅक्टिसच्या जीवावरती ते कधीही मॅचमध्ये प्रवेश करू शकतील आणि तो प्रवेश आपण बघितला. कारण 6 बाद धावफलकावरती फक्त 31 धावा लागल्या. 3 षटकांची समाप्ती होतोय. 10 धावांच्या सरासरीने जर धावसंख्या या ठिकाणी असली तरीसुद्धा 6 विकेट गमावल्यात आणि त्यानंतर मात्र टॅलेंडर मैदानावरती असेल. शेपूट किती वलवल करणार यात मात्र आता बघावं लागेल. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 3 षटकं संपलीत आणि आता 6 फलंदाज बाद झालेत. त्यामुळे आता शेपूट किती वळवणार यास पाहायला मिळेल.
नवीन गोलंदाज येतोय अमरदीप युवक मंडळ कोलगाव संघाचा निकेश म्हात्रे. अर्थात पहिला चेंडू आपण निकेश थले स्लोवर वन थोडासा फ्लायटेड डिलिव्हरी केली होती आणि त्यावरती सुद्धा फलंदाज त्या ठिकाणी थोडासा चाच पडला आणि त्यामुळे चेंडू निर्धाव जातोय. निकेश नरेश थले हा गोलंदाज पाहतोय. यावेळेला लेग ब्रेक अत्यंत जबरदस्त उंगली फिरवतोय आणि यावरती सुद्धा फलंदाजाला बीट केलंय बघा. थोडासा लेग ब्रेक स्लोवर वन अगदी चांगला चेंडू टाकला आणि त्यावरती सुद्धा फलंदाज या ठिकाणी बीट झालेला बघतोय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती कुठलाही मोठा फटका येत नाहीये. धावफलक जर आपण पाहिला 32 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा फ्लायटेड मात्र यावेळेस फुल टॉस बनवलाय आणि सरळ पुल केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग षटकार, जबरदस्त स्ट्रोक, ताकदवर स्ट्रोक आपण बघितला. फ्लायटेड होता थोडंसं आणि त्यावरती फुल टॉस बनवून त्याला पुल केला होता. 6 धावेच्या माध्यमातून धावसंख्या स्कोरबोर्ड एकदम वाढतोय आणि तो 38 या धावसंख्येवरती जाताना आपण बघतोय. अत्यंत सुंदर गोलंदाजी होत असतानाच एक मोठा फटका टाकादेवी स्पोर्ट मांडवा संघाच्या बाजूला येतोय. यावेळेला चांगला टर्न, लेग ब्रेक केलाय. थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडूला बाउन्स सुद्धा चांगला दिला जातोय आणि त्यामुळे या चेंडूवरती धाव कुठली येत नाहीये. चेंडू डॉट गेलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना आपण बघतोय विकेट किपर संकेत बाला. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर पिच केला होता. आता मात्र चेंडू त्या ठिकाणी खाली राहिला होता. लेग स्टंपच्या बाहेरच्या चेंडूवरती मात्र पंचांनी वाईड दर्शवलेला आहे. वाईड प्लस एक धाव धावून काढले आणि त्यामुळे 2 धावा अतिरिक्त स्वरूपाच्या या ठिकाणी मिळतील. विकेट किपरने थोडीशी चुकी केली होती आणि त्यामुळे 2 धावा मिळतात. 2 धावेच्या माध्यमातून 40 धावा धावफलकावरती. यावेळेला पुन्हा फसवलाय फलंदाज. या ठिकाणी जर्सी नंबर 18 आपण बघतोय फ्लॅटेड टाकला होता. गोल्डन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू उचली घेतोय. स्लोवर वन केला आणि त्यामुळे आणखीन एक चेंडू निर्धाव जातोय. आपण रुपेश म्हात्रेची गोलंदाजी पाहिली असेल, जबरदस्त टर्न करताना संकेतची गोलंदाजी पाहिली असेल, संकेत अर्थात निमिष म्हात्रेची गोलंदाजी बघितली असेल तर चांगला टर्न त्यांच्या माध्यमातून या कोलगाव गावासाठी आपण बघितले आणि त्यातूनच अजून एक गोलंदाज जो आपण बघतोय नवीन उभरता जो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला तो म्हणजे निकेश नरेश थले याची गोलंदाजी. हे विविध गोलंदाज आपण कोलगाव गावासाठी दिले आणि ते चांगले टर्न करताना आपण सुरेंद्र म्हात्रेला सुद्धा बघितला होता. हे कोलगाव गावचे चांगले टर्नर आपल्याला नवीन युवा त्यामधला आणखीन एक जर्सी नंबर 33 निकेश नरेश म्हात्रे यांनी प्रभावित केलेला आजच्या पहिल्या सत्रामध्ये आपण बघितला. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 4 षटकामध्ये 41 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 42 धावांचं लक्ष ठेवलं आहे. आपण जर फलंदाजीची पाहिली तर त्यामध्ये सुजयने चांगली कामगिरी केली. त्याने 1 षटकाराच्या माध्यमातून आपल्या संघाला या ठिकाणी 11 धावा जमवल्या आणि त्यानंतर तो मात्र बाद झाला. त्यानंतर योगदान पारिजात 2 धावसंख्येवरती पारिजात 0 धावसंख्येवरती बाद झाला. त्यानंतर आलेला फलंदाज हा सुद्धा 2 धावसंख्येवरती बाद झाला. त्यानंतर संकेत किल्लेकरनी 7 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर निहालने सुद्धा 7 धावांचं योगदान दिलं आणि त्यानंतर आपण बघितला तो आणखीन एक फलंदाज ज्याने 8 धावांचं योगदान दिलं होतं. मात्र एकूण धावसंख्येचा विचार केला तर 41 धावा धावफलकावरती आणि 42 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं तर सुशांत म्हात्रे या गोलंदाजाने 11 धावा खर्च करताना 1 विकेट प्राप्त केली. त्यानंतर आला तो प्रवीण म्हात्रे या गोलंदाजाने 12 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या. त्यानंतर आला संकेत म्हात्रे, त्याने 8 धावा खर्च करताना 3 विकेटांना मिळवून दिल्या. आणि त्यानंतर मात्र नवीन आलेला निकेशने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली, जिथे स्लॉक ओव्हरमध्ये अत्यंत चांगला त्याचा मारा बघायला मिळाला. त्याने फक्त 9 धावा खर्च केल्या. अत्यंत सुंदर गोलंदाजीचं विश्लेषण आपण बघतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहतो ती 41 धावा, 42 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. संतोष शांताराम म्हात्रे यांनी लावलेलं जे पारितोषिक होतं विकेटसाठी, त्यामध्ये आपण बघतोय 6 विकेट या मॅचमध्ये आणि 600 रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत पोचलेलं आहे. मॅच संपल्यानंतर त्या गोलंदाजाने आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. अत्यंत प्रेमळ स्वभावाचे या संतोष शांताराम म्हात्रे गेले कित्येक वर्ष या संघटनेमध्ये या कमिटीमध्ये कार्यरत आहेत आणि
कित्येक वर्ष त्यांनी हे बक्षीस लावण्याचं कार्यसुद्धा आज केलेलं आहे. ठाणा येथे त्यांचा व्यवसाय आहे, परंतु 4 दिवस आपल्या स्पर्धेसाठी ते कायमस्वरूपी देत असतात. प्रत्येक गावात कुठलं सुखदुःखाचं कार्य जरी असेल तर नेहमी उपस्थित राहणारे संतोष शांताराम म्हात्रे या कमिटीवर ते कार्यरत असताना या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हे पारितोषिक त्यांनी लावलेलं आहे. एक खुशखबर आले त्या दरम्यान मी आपल्यासाठी पोहोचवतोय. या गावात एक सर्कस आहे. सर्कस छोटीशी म्हणजे एकदम मोठी नाही आहे, परंतु एक कलाकार आहे. एका बांबूवर साडी नेसून तो डान्स करतोय असं चित्र आम्हाला इथपर्यंत आलेलं आहे. आणि त्याची सर्कस आपण जरूर बघा, कारण एक गरीब घराण्यातला कलाकार आपल्याला त्याच्या विविध कलेचा त्या ठिकाणी तो आपल्याला दाखवणार आहे. बरेचसे त्या ठिकाणी त्याचे फोटो आहेत. 2 पोरं केसांनी फिरूनसुद्धा तो दाखवतोय. म्हणजे खूप चांगली सर्कस त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याचा आनंद आपण जरूर घ्या. आणि आनंद घेताना त्याला पारितोषिकसुद्धा लावा, कारण एक गरीब आहे आणि तो गरीब आपल्या कलाचं प्रदर्शन त्या ठिकाणी दाखवणार आहे. ठीक 7:30 वाजता आज रात्री कोलगाव गावामध्ये ही सर्कस आपल्याला अगदी कोलगाव गावाच्या मध्यावरती असणार आहे आणि त्याचा आनंद आपण जरूर घ्या. मित्रांनो, संध्याकाळी 7:30 वाजता कुठेही वेळ न घालवता आपण सर्कस बघायला जा आणि त्या छोट्याशा कलाकाराला त्या ठिकाणी प्रोत्साहन द्या, त्यांना पारितोषिक लावून त्यांना सहकार्य करा. हीच आपल्यापर्यंत मी नम्र विनंती करतोय. आणि पुन्हा एकदा आपल्याला घेऊन चलतोय जेथे दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू झाला आहे सुदर्शन घातकी सर यांच्या साथीने क्रीडांगणावरती. धन्यवाद संजय म्हात्रे सर. चला वळतोय मैदानाकडे, ज्या ठिकाणी पहिल्याच आजच्या दिवसातील सामना रंगतोय. अर्थात अमरदीप कोलगाव यजमान संघ ब विरुद्ध टाकादेवी मांडवा या 2 संघादरम्यान प्रथम फलंदाजी करताना टाकादेवी मांडवा या संघाने निर्धारित 4 षटकांमध्ये धावा केल्या, ते 41 धावा. सुजय याचा वाटा महत्वाचा, त्याच्यामध्ये एका षटकांशी 11 धावा. सन्माननीय मिलिंद मोकल यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यायचं आहे, आसनस्थ व्हायचं आहे. मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष सुरेश म्हात्रे दादा यांच्याकडून आपणास नम्र विनंती आहे. दरम्यान पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा त्या ठिकाणी. आणि नक्कीच या दिवसातील पहिलीच उघड्या डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडूवर येणार आहे एक दमदार फ्री हिट. समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय निकेश, खेळण्यासाठी सज्ज होतोय. पाहायचं या फ्री हिटचा कितपत जोरकस प्रहार. चेंडू मात्र हवेत, फ्री हिटचा हा चेंडू. आणि त्या ठिकाणी जरी झेल घेतला असता तरी फ्री हिट होती, कोणताही फरक पडला नसता. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहज पूर्ण केलेली आहे. धावसंख्या मात्र 41 धावांचा पाठलाग, 42 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावा आलेल्या आहेत त्या म्हणजे 5 धावा. अतिशय जबरदस्त सुरुवात झालेली आहे निकेश आणि संकेत यांच्या माध्यमातून. कोलेश्वरी पुढील सामना कोलेश्वरी भाग विरुद्ध शिवनागदेवता पुरस्कृत A1 कोलगाव या 2 संघादरम्यान होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाने लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. मित्रांनो, वास्तविक आपण गेले अनेक वर्ष अलिबाग टेनिस क्रिकेटला एक शिस्त लावली आहेत, नियम आहेत की पहिल्या सत्राचा खेळ संपण्याच्या आधी आपण नाणेफेकीसाठी यायचं असतं. लगेच यायचं, नाणेफेकीचा कॉल करून घेण्यासाठी पुढील सामना होणार आहे. अर्थातच कोलेश्वरी भाग विरुद्ध शिवनागदेवता पुरस्कृत A1 कोलगाव या 2 संघादरम्यान. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे मित्रांनो, लगेच यायचं आहे, नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. पुन्हा जातोय आपण मैदानाकडे, वळतोय त्या ठिकाणी जबरदस्त अशी फटकेबाजी पाहायला मिळते. चांगली सुरुवात सुरू झालेली आहे. 42 धावांचा पाडला करत असताना 6 धावा धावपटका जमा होतात. अतिशय सुरेख चेंडू, तितकाच वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. वेलकम चेंडू, निर्धाव चेंडू म्हणावा लागेल तर मांडवा संघासाठी, कारण असे चेंडू येणं फार गरजेचं असतं. एक धाव महत्वाची आहे. क्रिकेट हा खेळ असा आहे की त्या खेळामध्ये सन्माननीय मोकल सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष सुरेशजी म्हात्रे नक्कीच यांच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी आलेले आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा बोलतो मैदानाकडे. टाकेदेवी मांडवा
पट केलेला हा चेंडू, एक धाव त्या ठिकाणी सहज पूर्ण केला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दरम्यान तिसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आणि चौथी धावेची संधी आहे, परंतु संकेतचं त्या ठिकाणी लक्ष नव्हतं. पुढे आणखीन एक धाव झाली असते, परंतु संकेत ची दमछाक झालेली दिसते. संकेत त्या ठिकाणी तयार नाहीये. सन्माननीय संतोष म्हात्रे यांनी म्हटलं या रनिंग बिटवीन द विकेट जी आहे त्याच्यावर खुश होऊन या दोन्ही फलंदाजांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच अशा प्रकारचं अनेक पाठीराखी असतात, पाठबळ देत असतात. अच्छा, तर हे दोन्ही धावपट्टू आहेत. अच्छा, चांगल्या प्रकारे हा खेळून काढलेला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक धाव त्या ठिकाणी मिळते. संकेत आणि धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या होती ते 12 धावा. दरम्यान आपण या ठिकाणी सन्माननीय पाहुणे मोकल साहेब मिलिंद मोकल सर यांचं स्वागत घेतोय. रहाटले गावचे ग्रामस्थ सन्माननीय मिलिंदजी मोकल यांचं या ठिकाणी सन्माननीय मंडळाचे अध्यक्ष सुरेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. कॅमेरामन कृपया इकडे आपण कटाक्ष टाकायचा आहे, रेकॉर्डिंग करायचे आहे. त्या ठिकाणी मिलिंद मोकल यांचा स्वागत सत्कार केला जातोय. मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष सुरेशजी म्हात्रे दादा यांच्या शुभ हस्ते. मिलिंदजी मोकल, आपण या ठिकाणी आलात, आम्हास पुरस्कृत केलं, ते उपकृत केलं, त्याच्यामुळे आम्ही नक्कीच आपलं हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि हे जे मगाचं बक्षीस आहे सामना संपल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी खेळाडूंनी ते घेऊन जायचं आहे. दरम्यान पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडे. आजच्या दिवसातील हा पहिला सामना अर्थातच यजमान संघ अमरदीप कुलगाव ब विरुद्ध टाकावदी मांडवा. प्रथम फलंदाजी करत असताना टाकावदी मांडवाने निर्धारित 4 षटकांमध्ये 41 धावा केल्या होत्या. धावा मात्र होतात त्या 12. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 42 धावांचा पाठलाग करत असताना जबरदस्त सुरुवात दोन्ही फलंदाजांची. निहालच्या पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण किल्लेकर यांच्याकडून, तितकीच चांगली फेकी. एकाच धावेवर यावेळेस समाधान मानावं लागेल निकेशला. धावसंख्या मात्र 1 ने वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. 42 धावांचा पाठलाग करत असताना 4 षटकांचा हा सामना आहे. तसं पाहिलं तर दोन्ही संघ हे तुल्यबल्य संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगले खेळाडू आहेत. दरम्यान सन्माननीय मिलिंदजी मोकल यांच्याकडून मंडळासाठी भरघोस अशी देणगी आलेली आहे. रोख रक्कम 2000 रुपये इतकी त्यांच्याकडून देणगी आलेली आहे. जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन व्यक्त करायचं आहे. धन्यवाद. दरम्यान पुन्हा एकदा याच पद्धतीने खेळून काढायला डिपेंड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. यावेळेस धावसंख्या मात्र 1 ने वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा. अतिशय चांगली सुरुवात झालेली आहे. ही जोडी आहे, गोडबोली जोडी, अतिशय जबरदस्त जोडी. अशी सलामीचे दोन्ही फलंदाज संकेत आणि निकेश यांच्याकडे बराच मोठा क्रिकेटचा अनुभव आहे आणि क्रिकेटशी संलग्न असणारे हे दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा जोरकस प्रहार त्याच पद्धतीने खेळून काढलेला. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. 1 धाव मात्र त्या ठिकाणी अधिकच्या स्वरूपामध्ये धावफलकावर लागते. धावसंख्या जाऊन पोहोचतात अर्थातच 15 धावा. 42 धावा जिंकण्यासाठी करायच्या निर्धारित 4 षटकांमध्ये. पुढील होणारा सामना अर्थातच कोलेश्वरी भाग विरुद्ध शिव नाग देवता पुरस्कृत A1 कोलगाव. कोलेश्वरी भाग संघाचे संघनायकांनी कृपया यायचं आहे. कोलगावचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. गेली 5 मिनिटे आपली वाट पाहत आहेत. कोलेश्वरी भाग आपणास अनेक वेळा आम्ही पुकार दिलेला आहे. त्वरित नाणेफेकीसाठी यायचा. टॉस का बॉस या ठिकाणी जायचं आहे. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. पुढे शेवलतो मैदानामध्ये कोलगावचे आराध्य मानकेश्वराचे आपण नक्कीच आपलं दैवत आहे आणि हे जय भोनाई माता मैदान एक नावाजलेलं मैदान आहे. संपूर्ण अलिबाग तालुक्याला नंतर रायगड जिल्ह्याला सुपरिचित अशी स्पर्धा, भव्य दिव्य अशी स्पर्धा. पुन्हा एकदा पोलीस चेंडू यावेळेस हेलिकॉप्टर चालवतोय. चेंडू जातोय उतुंगा. षटकार मेगा 6 सुपर 6 गगनभेदी गगनचुंबी असा षटकार येतोय.
आणि या षटकारासाठी आणि प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय संतोष म्हात्रे यांच्याकडून 100 रुपयांचा पारितोषिक आहे. जबरदस्त अशी या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळते. संचित पाटील यांच्याकडून सुद्धा 100 रुपये प्रत्येक षटकारासाठी आलेला आहे. तर फलंदाजाने या खेळाडूंनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा. धावसंख्या मात्र 6 ने उंचावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा, म्हणजे 50% धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. पुन्हा एकदा खेळण्यासाठी निकेश तयार. अतिशय सुरेख चेंडू तितका चांगल्या प्रकारे खेळून काढतो. शॉर्ट मिडकट क्षेत्रामध्ये जोपर्यंत फेकी होते तोपर्यंत एक धाव, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी धावचीची संधी, परंतु त्या ठिकाणी आणि या वेळेस मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होऊन तमोमध्ये परत जावं लागेल. चांगली फलंदाजी चांगली भागीदारी झाली होती दोन्ही सलामीवीरांमध्ये. अतिशय 22 धावांची भागीदारी झालेली होती निकेश आणि संकेत यांच्या दरम्यान, परंतु बरीच मोठी दमछाक झाली होती. बऱ्याच धावा त्यांनी धावून पूर्ण केलेल्या आहेत. 4 धावा, 3 धावा, 2 धावा, आणि त्याच्यामुळे थोडीशी दमछाक झाली होती. रनिंग बिटवीन द निकेशची चांगली होती, परंतु संकेतच्या त्या मनाने थोडीशी रनिंग बिटवीन द विकेट कमी पडली. निकेश आणि निमेश हे फायरमॅन आहेत, त्याच्यामुळे ते नेहमीच दररोज 10 ते 12 किलोमीटर रोज धावत असतात, आणि त्याचाच हा परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मित्रांनो, चालायला पाहिजे, धावायला पाहिजे रोजचं रोज, कमीत कमी 5-6 किलोमीटर चालायला पाहिजे रोजचं रोज, 1-2 किलोमीटर धावायला पाहिजे. तर आपलं स्वास्थ्य, आरोग्य, शरीरयष्टी, देहयष्टी चांगली राहत असते. आणि ह्याचाच हा परिणाम आहे की त्या ठिकाणी निकेश हा जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आहे. बऱ्याच वेळा त्याने 2 धावा, 3 धावा, 4 धावा धावून काढलेला आहे. आणि असं असताना सुद्धा दरम्यान इक्वेशन मात्र आता चेंज होईल. 12 चेंडू आणि 19 धावा, 12 चेंडू आणि 19 धावा जिंकण्यासाठी कराव्या लागतील. समोर पारिजात मला वाटते स्वतः येतोय गोलंदाजाची धुरा सांभाळण्यासाठी. तिसरं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक. स्लोअर वन पद्धतीचा हा चेंडू आता सोडून दिलेला होता, परंतु पंच मात्र या चेंडूवर नाखुश. पंचांचा इशारा येतोय. अवांतर चेंडू हा स्वेर चेंडू आणि घोषित क्षेत्रामध्ये एकदा अशा प्रकारे 2 धावा धावपकर जमा होतात. धावसंख्या मात्र 2 ने वाढते. इक्वेशन चेंज होते. आता मात्र 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. सुशांत खेळण्यासाठी सज्ज होतोय. पारिजात मारा करतोय. पुढील चेंडू, हा चेंडू सुद्धा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा आणि घोषित क्षेत्रामध्ये अशा प्रकारे 2 धावा म्हणजे कोणताही चेंडू या षटकातला झालेला नाही. 4 धावा धावपकर अधिकच्या स्वरूपामध्ये जमा होतात. नक्कीच नशीब बलवंतर असावं लागतं आणि कोलगावच्या बाजूने आजचा दिवस दिसतो, नशीब दिसतंय. इक्वेशन मात्र चेंज होते. इक्वेशन पुन्हा एकदा समीकरण बदलतात आणि प्रत्येक चेंडू गणिक समीकरण जे आहे ते झुकतंय, ते जातंय ते नक्कीच यजमान संघाकडे. 12 चेंडू आणि 15 धावा. अजूनही एकही चेंडू झालेला नाहीये. पारिजातला कमबॅक करावा लागेल, नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस सुद्धा हा चेंडू केवळ सोडलेला होता. फायनल एच्या क्षेत्रामध्ये खेळून काढतो. एक धाव पूर्ण होते त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण होते. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. समीकरण मात्र या सामन्यातील बदलते. प्रत्येक चेंडू गणिक आता मात्र 11 चेंडू आणि 14 धावा. काहीसं पाहिला तर हा क्रिकेट आहे. क्रिकेट तसंच भाकीत करणं कठीण असतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी असं म्हटलं जातं. पारिजात पुन्हा एकदा मारा करतोय. संकेत खेळण्यासाठी सज्ज होतोय. निकेश यावेळेस एसटी रक्षक त्या ठिकाणी सकतोय. निकेश सुद्धा चकलेला होता आणि पंचांचा इशारा येतोय. बायच्या स्वरूपामध्ये एक धावा जमा होतोय. समीकरण मात्र बदलते. 10 चेंडू आणि 13 धावा. 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. सुशांत पुन्हा एकदा मार्गक्रमण करतोय. या ठिकाणी सुशांत स्ट्राईकवर फलंदाजीसाठी सज्ज होतोय. पारिजात पुन्हा एकदा मांडवाईंकडून मारा करण्यासाठी सज्ज होतोय. समीकरण बदलते. पुढील चेंडू उलटा चेंडू होता. सुशांतने खेळून काढलेला चेंडू जातोय सीमा पार. दणदणीत खणखणीत चौकार. जबरदस्त असा चौकार येतोय. नक्कीच आता मात्र काहीसं आव्हान सोपं केलेलं आहे या चौकाराने. नक्कीच निकेश आणि सुशांत याने जबरदस्त अशी फटकेबाजी केली आहे. त्यानंतर 9 चेंडू आणि
9 धावा. आणि याच्यामध्ये मोठा मोलाचा जर वाटा पाहिलात तर निकेशचा असेल. पुन्हा एकदा पारिजात, यावेळी चेंडू हवेत, मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये सुशांत मात्र त्या ठिकाणी छेल बांधून तमोमध्ये परत जातोय. समीकरण मात्र बदलते. 8 चेंडू आणि 9 धावा. सुशांतने जर पाहिलं तर नक्कीच एक चौकारणीचे वैयक्तिक 5 धावांची खेळी केलेली आहे. आपलं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. निकेश जर पाहिलं तर एक षटकार आहे आणि सलामीला आलेला हा फलंदाज आहे. जवळपास 17-18च्या या धावसंख्येवर खेळत आहे आणि एक बाजू त्याने नक्कीच लावून ठेवलेली आहे. जबरदस्त अशी फटकेबाजी फलंदाजी निकेश यांच्याकडून पाहायला मिळते. सुशांत हा झेलबाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये पाचारण होतोय. पंचांकडून गाड घेतल्यानंतर खेळण्यासाठी सज्ज होईल. समीकरण मात्र बदलते. 8 चेंडू 9 धावा. पारिजात मारा करतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न फसतोय. पंच त्या ठिकाणी या चेंडूवर नाखुश होता. तसा हवेला समांतर हात फैलावून आमच्याकडे इशारा करतात की हा स्वैर चेंडू आहे. 3 चेंडू या षटकामध्ये स्वैर आलेले आहेत. समीकरण मात्र बदलते. आता जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता असणार आहे. जोरकस प्रहार यावेळेस चेंडू किल्लेकर यांच्या हातामध्ये विसावतोय आणि त्या ठिकाणी मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये फलंदाज मात्र बांधून तंबूमध्ये परत जातोय. समीकरण प्रत्येक चेंडू गणिक मात्र बदलत जाते. आता मात्र समीकरण बदलते. 7 चेंडू आणि 8 धावा. आत्तासा काहीसा चिंतेचं वातावरण थोडंसं, परंतु अजूनही सामना हातामध्ये आहे तसं पाहिलं तर. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू शेवटचा फलंदाज मैदानामध्ये उतरत नाही तोपर्यंत काय. कोळेश्वरी भाग आपणास आम्ही अनेक वेळा पुकार केलेला आहे. आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रतिस्पर्धी संघ मागील 10 मिनिटे आपली वाट पाहत आहे. जर संघ मंडळाने कोणता निर्णय घेतला तर तो आपल्याला मान्य करावा लागेल. लगेच यायचं आहे. अजूनही फक्त या पहिल्या सामन्यातील एकच षटक राहिलेलं असताना आपण लगेच यायला पाहिजे. षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक ऋतिक यांच्याकडून. संचित याच्यासाठी ही सुवर्ण संधी होती. निकेश मात्र एका बाजूने जबरदस्त फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. या दरम्यान पंचांच्या मध्ये काहीतरी वार्तालाप झालेला आहे आणि षटक मला वाटतं संपलेलं आहे त्या ठिकाणी. आता मात्र 6 चेंडू 8 धावा. आता बरीच काही जबाबदारी असणार आहे, जिम्मेदारी असणार आहे ते निकेश यांच्या खांद्यावर. कारण जिंकण्यासाठी या ठिकाणी 6 चेंडूंमध्ये 8 धावा करायच्या आहेत आणि पाहायचं आहे शेवटचं षटक कोण घेऊन येतोय. कोलेश्वरी भाग संघाचे संघनायक लगेच नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. सामन्याला आपल्याला सुरुवात करायची आहे. पुढील सामना आपला असणार आहे कोलेश्वरी भाग विरुद्ध शिवनागदेवता पुरस्कृत A1 कोलगाव यांच्या दरम्यान आणि महत्त्वाचं षटक असणार आहे. निर्णायक षटक घेऊन येतोय. हे षटक टाकणं तसं जिकरीचं असतं, ताकदीचं असतं, हिमतीचं असतं. कारण 6 चेंडूंमध्ये 8 धावा करायच्या आहेत. अतिशय महत्त्वाचा सामना आहे. निर्णायक क्षण आहे, वेळ आहे. जे स्वयंसेवक आहेत त्याने नक्कीच सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. कारण चांगलं कमबॅक केलेलं होतं. सुरुवातीला असं वाटलं होतं की पारिजातचं षटक अतिशय खराब षटक होईल, परंतु शेवटच्या 2 चेंडूवर 2 फलंदाज त्यांनी बाद केले आणि काहीसं समीकरण बदलायला असं आणि विचार करण्यास फलंदाजाला भाग पाडलेलं होतं. त्याच्यामुळे नक्कीच दरम्यान संजीत त्याच्यासाठी या ठिकाणी प्रसाद म्हात्रे यांच्याकडून एक या ठिकाणी पारितोषिक येते. जर या ठिकाणी एक षटकार ठोकला संजीतने तर त्याच्यासाठी 200 रुपयांचा रोख पारितोषिक आहे. चला वेळ
चला बोलतो मैदानाकडे. निर्णायक षटक, निर्णायक सामना. 6 चेंडू आणि 8 धावा. निकेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. कार्पेटच्या सारे खेळून काढलेला चेंडू शॉर्ट मेकट क्षेत्रामध्ये किलेकर करून थोडीशी मिसफेर दुसरी धाव करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. समीकरण मात्र बदलते. आता मात्र 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असणार आहे. सर्व काही अवलंबून असणार आहे, दारमदार असणार आहे, जिम्मेदारी जबाबदारी असणार आहे ते निकेश याच्या खांद्यावर. कारण हा सलामीला आलेला सेट झालेला पूर्णपणे फलंदाज आहे. शिवाय या संघाचे ते कर्णधार सुद्धा आहेत आणि फायरमॅन आहेत. रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त आहे. का हा धावण्याचा फायदा असतो मित्रांनो, धावायला पाहिजे. 21 धावांवर तब्बल खेळतोय. 5 चेंडू आणि 6 धावा. निकेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. शॉर्ट बीच पद्धतीचा चेंडू फिरकावून देतोय आणि पंचांचा इशारा येतोय. गगनचुंबी मेगा 6, सुपर 6. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकला जातोय. विजयी खेचून आणली जाते, विजयी संपादन केला जातोय. अर्थातच यजमान संघ अमरदीप कोलगाव या संघाने हा आजच्या दिवसातील पहिला सामना जिंकलेला आहे. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड निकेश. जबरदस्त अशी फलंदाजी पाहायला मिळाली. सलामीला आलेला हा फलंदाज नाबाद राहिला आणि तब्बल 27 धावांची नाबाद केली त्याने साकारलेली आहे. 2 षटकार उत्तुंग ठोकलेले आहेत आणि दुहेरी धावा बऱ्याच वेळा त्याने घेतलेल्या आहेत. नक्कीच कर्णधाराला साजेशी अशी कामगिरी त्याने केलेली आहे. लाईनअपमध्ये या मित्रांनो हार जीत होतच राहते आणि आपण चांगला खेळ करून दाखवला, चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी सुद्धा केली. परंतु हा क्रिकेट आहे. सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये कोणाची हार जीत ही होतच राहणार आहे. परंतु आपण लाईनमध्ये आलात, आपण या ठिकाणी सहभागी झाला तर नक्कीच मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक आभार, धन्यवाद. आणि नक्कीच या पहिल्या सामन्याचा मानकरी दरम्यान पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कॉल होतोय. सन्माननीय मिलिंद जी मोकले यांच्या शुभ हस्ते. कोलेश्वर विभाग विरुद्ध शिवनाग देवता पुरस्कृत. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस का बॉस या ठिकाणी जायचा आहे, नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. निकेश थले यांनी षटकारासाठी जे लावलेले 100 रुपयाचं पारितोषिक आहे ते आपण घेऊन जायचं आहे. निकेश नाणेफेकीचा कॉल झाल्यानंतर आपण यायचं या ठिकाणी आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. दरम्यान नाणेफेकीचा कॉल आणि हा कॉल जातोय. नाणेफेकीचा कॉल कोलेश्वर विभाग या संघाने जिंकलेला आहे. लगेच त्वरित आपला निर्णय सांगायचा आहे. शिवनाग देवता पुरस्कृत A1 कोलगाव संघाने कृपया पॅन्डलच्या एका बाजूला येऊन बसायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे, दोन्ही संघाने पॅन्डलच्या एकेका बाजूला बसायचं आहे. संकेत आणि निकेश कृपया यायचं, आपलं 4 धावांचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. त्यानंतर निकेश आणि एका षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे ते घेऊन जायचं आहे. संकेत निकेश आपला 400 रुपयांचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. मी विनंती करतोय. त्यानंतर षटकारांचं पारितोषिक निकेश एका षटकारासाठी 100 रुपये आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे.
आधीच या ठिकाणी नक्कीच थोडासा उशीर झालेला आहे. जोपर्यंत या सामन्याला सुरुवात होते तोपर्यंत पुन्हा एकदा अमरदीप युवक क्रीडा मंडळ कोलगावच्या वतीने आयोजित भव्य दिव्य अशी ही मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा अर्थातच मकर संक्रांती चषक 2026 संपूर्ण अलिबाग तालुक्याला नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्याला सुपरिचित अशी ही भव्य दिव्य स्पर्धा. जे लाईव्ह जोडलेले क्रिकेट फॅन आहेत त्यांचा देखील हार्दिक स्वागत आणि मैदानामध्ये उपस्थित असलेले प्रेक्षक त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. संजय निनाद ज्यावेळेस लाईव्ह स्पर्धा असते त्यावेळेस एक फायदा होतो आणि एक तोटाही होतो की मैदानामध्ये आपल्याला प्रेक्षक कमी दिसतात ज्यावेळेस लाईव्ह स्पर्धा असते. परंतु एक फायदा नक्कीच होतो की ही स्पर्धा घराघरामध्ये पोहोचते. केवळ अलिबाग तालुक्यापुरता नाही तर रायगड जिल्ह्यापुरता किंवा देशापुरता नाही तर देशाच्या बाहेर सुद्धा ही प्रेक्षक स्पर्धा पाहत असतात. हा एक फायदा होतो. आणि लॉस असा होतो की लाईव्ह असल्यामुळे बरेच जरी गावातले असले तरी प्रेक्षक मैदानामध्ये यायला तयार नसतात. तर हा फायदा आणि तोटा ह्या दोन्ही गोष्टी प्रत्येक गोष्टीच्या असतात. तर दरम्यान पुढील सामना नक्कीच लगेच निर्णयाची अंमलबजावणी करायच्या जोपर्यंत मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी संघ उतरतोय तोपर्यंत पुन्हा एकदा या चालू सामन्याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी घेऊन चालते आमचे साथी समालोचक निनाद कदम यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद सुदर्शन सर. अमरदीप युवक क्रीडा मंडळ कोळगाव आयोजित मकर संक्रांती चषक 2026 आज स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आपण पाहिला जिथे आपण पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकला तो म्हणजेच सन्माननीय संजय म्हात्रे सर यांचा आणि दुसऱ्या सत्रात आपण आवाज ऐकला तो म्हणजेच सुदर्शन सर यांचा. यानंतर दुसरा सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील जिथे एका बाजूला शिव नागदेवता A1 कोलगाव आणि प्रतिस्पर्धी संघ आहे कोळेश्वरी भाग. नाणेफेकीचा कौल जिंकून कोळेश्वरी भाग संघाच्या कर्णधाराने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. खऱ्या अर्थाने प्रभाच्या विरुद्ध हा निर्णय म्हणावा लागेल कारण बऱ्याच स्पर्धांमध्ये बरेच कर्णधार नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतात. कारण रणनीती सरळ आणि स्पष्ट असते. पहिल्या इनिंगमध्ये प्रतिस्पर्धी संघाला रोखायचं असतं आणि त्यानंतर सेकंड इनिंगमध्ये सामना जिंकण्यासाठी इक्वेशन म्हणजे समीकरण आपल्या समोर असतं. कशा प्रकारे आपल्या धावा जमवायच्या धावांचा कशा प्रकारे पाठलाग करायचंय यासाठी प्रत्येक कर्णधार नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतो. मात्र इथे प्रवाहाच्या विरुद्ध हा निर्णय घेतलाय. याच्या मागे काय रहस्य असेल, काय गुपित असेल किंवा काय रणनीती असेल, काय प्लॅनिंग असेल याचं उत्तर आपल्याला या इनिंगमध्ये पाहायला मिळेल. चला सलवर यांची जोडी मैदानात पाठवायची आहे. कोळेश्वरी बाग संघ चला लगेच सलवर यांची जोडी मैदानात पाठवायची आहे आणि कृपया करून कोणत्याही संघाला ही सूचना द्यायला लावू नका की फलंदाज पाठवा गोलंदाज निवडा. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण सजवा. मित्र लाईव्ह स्पर्धा आहे, एक मोठं आयोजन आहे आणि तेवढेच कडक नियम आहेत. त्यामुळे लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. सन्माननीय संदेश गावण सर गेले कित्येक वर्ष कोळेश्वरी भाग संघातील प्रमुख खेळाडू म्हणून या खेळाडूला आपण पाहतोय. त्याच्या साथीला एक यंग टॅलेंट निमिष आपल्याला पाहायला मिळतोय. त्या पहिलं षटक घेऊन येतोय शिव नागदेवता A1 कोलगाव संघाकडून. देवेन अमरदीप कोलगाव ब संघाच्या खेळाडूंनी कुठेही जायचं नाहीये. पुढील सामना आपला असणार आहे. आता मैदानात जो चालू सामना आपण पाहतोय कोळेश्वरी भाग विरुद्ध शिव नागदेवता A1 कोलगाव यातील विजेता संघाबरोबर त्वरित आपला
दुसऱ्या फेरीतील सामना खेळला जाईल. जमलेले सर्व प्रेक्षक, खेळाडू, पाठीराखे या सर्वांचं मी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला आत्ताच जोडलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, अमरदीप युवक क्रीडा मंडळ कोगा आयोजित मकर संक्रांती